नमस्कार. आजच्या रेसिपीमध्ये मी तुम्हाला सांगते आहे कोवळ्याची भाजी. ही कोवळा आहे. तर आता ना कोवळ्याचं सीझन सुरू आहे आणि उत्सवाचे पण दिवस सुरू आहेत. तर ना कोवळं छान आता बाजारात वगैरे ना त्यातच कोवळं येतं. तर कोवळ्याची भाजी हे बघा, मसाल्याची भाजी कशी करायची ते सांगते आहे मी. तर प्रथमतः ना हे कोवळं, त्याची जे साल आहेत ना, ही पाठीमागची साल ही आपल्याला काढून टाकायची आहे. काढून टाकायची आणि याचे छान फोडी करून घ्यायच्या, तुकडे करून घ्यायचे. तर भाजी करण्याकरिता ना भांड ठेवलेलं आहे मी तापवायला. आता तेल घालून घेते आहे. आता भाजी किती करायची आहे या प्रमाणात तुम्ही तेल घालून घ्या, पण तेल थोडंसं जास्तीच घाला कारण ही मसाला भाजी आहे. मी 2 ते 3 चम्मच तेल घातलेलं आहे. बघा, तेल आता तापलेलं आहे. थोडी मोहरी तडतडून घेते आहे आणि हा मी मसाला केलेला आहे. हा मसाला वाटून घेतलेला आहे मिक्सर मधून. यामध्ये ना खोबरं, खसखस आणि कांदा, थोडी कलमी पण टाकलेली आहे गरम मसाला म्हणून, आणि अद्रक लसूण पण याच्यातच मी घालून घेतलेला आहे. तर तुम्ही तुमच्या मताप्रमाणे ना मसाला करून घ्या. मोहरी तडतडली की लगेच ना याच्यात मसाला घालून घ्यायचा आहे. ही पेस्ट यात ना घालून घ्यायची. कमी करून घेते आहे. आणि यात मी गरम मसाला म्हणून ना कलमी पण घातलेली होती. एक थोडस छोटस तेजपान पण घालून घेते आहे यामध्ये. टमाटर ऐवजी ना तुम्ही चिंच पण घालू शकता. चिंच भिजत घालून त्याचा कोळ काढून घ्यायचा आणि ते पण आपण या भाजीत ना घालू शकतो, टाकू शकतो. मी टमाटर घातलेला आहे कारण मसाला आहे त्यामुळे ना टमाटरची टेस्ट छान येते. मसाला तेलात चांगला होऊ द्यायचा. थोडी हळद घालून घेते आहे. याची तशी ना गोड आंबट पण भाजी होते. म्हणजे नुसतंच चिंचेचा कोळ आणि गूळ घालून ना कोवळ्याची भाजी होते. पण ही मसाल्याची भाजी मी तुम्हाला दाखवत आहे. कोवळ्याची ना टेस्ट जी आहे ती कशी गोड असते. चवीला कोवळं हे गोडसर असतं. तर त्यामुळे ही थोडासा जर मसाला आपण भाजीला लावला तर भाजी छान वाटते. बघा, आता मसाल्याला ना तेल सुटत आहे. म्हणजे मसाला आपला होऊन राहिलेला आहे, बऱ्यापैकी झालेला आहे. बघा, मसाला हा झालेला आहे. बघा, तेल मसाल्याने सोडलेला आहे त्यामुळे आता समजायचं की मसाला आपला झालेला आहे.
तेलामध्ये तो भाजला गेलेला आहे. आता ना तिखट घालून घेऊया. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे किंवा तुम्ही कसं कमी जास्त तिखट खाता त्याप्रमाणे तिखट तुम्ही घालून घ्या. आणि मीठ घालते आहे चवीप्रमाणे. हे मसाल्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. बघा तिखट पण थोडं होऊ द्यायचं याला, म्हणजे याचा ना कच्चेपणा निघून जातो. बघा झालेलं आहे आता तिखट पण. आता ना हे थोडे काळे चणे आहेत, हे मी भिजत घातलेले होते, पण हे चणे जे आहेत ना हे पूर्णतः ऑप्शनल आहे. तुम्हाला जर वाटत असेल तर चणे घाला, नाही तर मग नुसत्या कोळ्याची पण अशीच भाजी करायची आहे. पण थोडे चणे जर आपण त्यात घातले ना तर भाजीची चव ना छान येते, भाजी छान वाटते. कोळ्या चण्याची भाजी ते मी रात्रीच भिजत घातले होते चणे. बघा अशी ही भाजी झाल्यानंतर ना टमाटर मी आधीच टाकलेलं होतं. जर तुम्हाला चिंच घालायची असेल तर आता चिंचेचं जे पाणी आहे ना ते घालून घ्यायचं. आणि आता फ्लेम कमी करून ना झाकून होऊ द्यायची आहे भाजी. भाजी ना थोड्या वेळाने 1-2 मिनिटांनी आपण पाहत आहोत. आणि भाजी मध्ये मध्ये ना फिरवत राहायची. ही भाजी अशीच वाफेवर होऊ द्यायची आहे, कारण आपण एकदम पाणी घालून घेतलं यात ना तर जरा कोळ शिजायला थोडा वेळ आणि भाजीची तशी पाहिजे तशी टेस्ट येत नाही. म्हणून ही भाजी ना शक्यतोवर मसाल्यातच होऊ द्यायची आहे. याला ना असंच पाणी सुटतं आपण झाकून जर ठेवलं तर. पाणी अशी वाफेवर शिजते. तर बघा 2 ते 3 मिनिटांनी भाजी दाखवते आहे. तर बघा भाजी ना शिजायला आलेली आहे. तशी पण ही भाजी लवकरच शिजते. छान परतवून घ्यायची आहे याप्रमाणे. बघा तुम्हाला जर सुकी भाजी पाहिजे असेल ना तर थोडा वेळ सुकी भाजी करायची असेल तर ह्यापेक्षा थोडे आणखी 2-3 मिनिटं ही भाजी शिजू द्यायची आहे. आता मी यात ना पाणी घालते आहे, मला रस्स्याची भाजी सांगते आहे. तर ह्यात ना पाणी घालून घ्यायचं आहे, पुरेसं पाणी, म्हणजे ही कोवळ्याची ना रस्सा भाजी होत आहे, कोवळ्या चण्याची. आणि आता लो फ्लेम वरच आपण ही भाजी शिजवून घेत आहोत. बघा आणखी थोडं पाणी घालून घेऊया. आणखी 2 ते 3 मिनिटं ही भाजी झाकून होऊ द्यायची आहे, वाफ येऊ द्यायची आहे याला, म्हणजे कोवळं जे आहे ना हे पूर्णतः शिजून जातं. तर बघा 4 ते 5 मिनिटांनंतर बघा भाजी मस्त शिजून गेलेली आहे. ही पोळं पण दाखवते आहे मी तुम्हाला, पोळ दाखवते आहे पोळ्याची. बघा अगदी नरम झालेली आहे पोळ. आता चिरलेली आणि धुवून घेतलेली कोथिंबीर टाकून घेते आहे. बघा तर ही अशी या पद्धतीने तुम्ही ना पोळ्याची भाजी करून बघा. बघा छान तेल पण आलेलं आहे.
मस्त घट्ट पण नाही आणि खूप पातळ पण नाही झालेला आहे रस्सा. असा मसाल्याचा रस्सा करून घ्यायचा. ही मसाला भाजी आहे कोवळ्याची. तर तुम्ही नक्की एकदा करून बघा आणि व्हिडिओ पाहताना ना व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.